नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिर या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना खानदेशी पद्धतीने खिचडी बनवणार आहोत। आता खिचडी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण ना तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम झालंय, आता आपण टाकायचं इथे मोहरी, त्यानंतर टाकायचं आहे जिरं। जिरा आणि मोहरी चांगली तडतडून घ्यायची। त्यानंतर आपण घालायचं इथे उभा चिरलेला कांदा, कांदा चांगला ना परतून घ्यायचा। त्यामध्ये टाकायचा थोडासा कढीपत्ता, कढीपत्ता बारीक करून घ्यायचा। तेव्हा अशा पद्धतीने तोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं। थोडेसे मी इथे शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे। आता मी इथे आलं लसूण बारीक करून घेतले, ती घालायचे। आता आपण घालायची हळद, हळदचं दिसणार। त्यानंतर घालायचं आहे लाल तिखट, गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, तर आता मी याच्यामध्ये ना टॅमॅटो घातलेला नाहीये। जर तुम्हाला घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता, पण शक्यतो खानदेशी म्हटल्यावरती त्याच्यामध्ये टॅमॅटो घालत नाहीत, म्हणून मी टॅमॅटो घातलेला नाहीये। कारण टॅमॅटो घातल्यावरती तशी चव येणार नाही त्याची, म्हणून मी टॅमॅटो घालत नाहीये। आता आपण याच्यामध्ये घालायचे आहेत बटाटे, आता मी इथे ना तांदूळ आणि ही तुरीची डाळ घेतली आहे धुवून, ती आपण याच्यामध्ये घालायची आहे। तुम्ही याच्यामध्ये ना सुकं खोबरं पण घालू शकता, थोडंसं बारीक करून सुकं खोबरं घातलं तरी चालतं। आता मी हे ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे ना पाणी घालून झालंय आता आपलं। आता आपण काय करायचं, हे झाकून ठेवायचं आहे। आता मी इकडे झाकण ठेवलंय, 10 ते 15 मिनिटांनी आपण हे खोलून पाहायचं आहे।